चला इथे सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतात समीर शिंदे आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत ऋषिकेश चाळके. पहिलं षटक हाताळत असताना विकास वारद आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव इथे आलेली आहे. सामना एकच ओव्हरीचा आहे म्हणजे सुपर ओव्हर. हा जो सामना जिंकेल तो डायरेक्टली टॉप 4 मध्ये दाखल होईल. दुसरा चेंडू विकास वारद असतील. हा सामना कंपल्सरी चेसिंग असेल. पुन्हा एकदा विकास वारद सज्ज. त्यांना सामना करत असतील समीर शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवर उभे आहेत. एक चेंडू एक धाव. दोन चेंडू आणि 2 धावा. नॉन स्ट्राईक एंडला उभे असलेले ऋषिकेश चाळके आता स्ट्राईक एंडला आपल्याला दिसत आहेत. तिसरा चेंडू प्रगती पथावर आहे आणि इथे आलेला हा दर्जेदार चौकार ऋषिकेश चाळके यांच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक पुढे सरसावतोय. तर 6 या अंकावर. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा आपल्याला धाव फलकावर दिसत आहेत. अप्रतिम फटका. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 2 धावा. या 2 धावा भेटतायत. अप्रतिम फटका आणि त्याच फटक्याच्या साह्याने धाव फलक पुढे सरसावतोय 8 या अंकावर. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. काय होईल या 2 चेंडूंमध्ये? एक तरी मोठा फटका आला तर कुठेतरी फ्रंट फुटवर आपल्याला पाहायला मिळेल एकविरा ब्लास्टर्स. त्याच पद्धतीचा फटका. अतिशय अप्रतिम फटका 2 धावांसाठी आणि या 2 धावाच्या साह्याने धाव फलक पुढे जातोय तो 10 या अंकावर. अजूनही उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. टॅप पद्धतीचा फटका होता. इथे सेकंड रनला रनआउट झाल्यात आणि एकच रन इथे आलेला आहे. म्हणजेच टोटल झाल्यात ते 11 धावा आणि जिंकण्यासाठी हवे असतील त्या 12 धावांची गरज आहे टीम विकिंग बॉयज यांना. टॉसचा विचार केला तर एकविरा ब्लास्टर्स यांनी टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कंपल्सरी चेसिंग असेल हा सामना. चला सामन्याला होतीये सुरुवात. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. सुपर ओव्हरची मॅच आहे. 12 धावांचं आव्हान आहे. आता हवेचा प्रभाव सुद्धा वाढलाय. आपण पाहू शकता समोरचे जे पडदे आहेत. रोहन कदम आपण जिथे असाल त्यांनी इथे यावे. आपला मान सन्मान इथे बाकी आहे तो आपण स्वीकारावा येऊन. चला मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाचा संघनायक समीर शिंदे. त्याच समवेत सलामीची जोड साखळी टीम विकिंग बॉयज यांच्याकडून दाखल झाली आहे. ती गणेश आणि बाला. पहिला चेंडू इथे 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत तर तुम्हाला 10 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे सामना. चार चेंडू आणि 6 धावांची गरज आहे.
हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. रंगतदार, अतिशय रंगतदार मॅच आहे. 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. दर्जेदार चौकार लगवलाय गणेश यांनी. समीर शिंदे असतील, काय रणनीती असेल गणेश यांना थांबवायची. तिसरा चेंडू प्रगती पथावर आहे. एक धाव आलेली आहे. आता उर्वरित 3 चेंडू आणि धावा पाहिजे असतील त्या 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. आणि पुनश्च एकदा मी सांगतोय दोन्ही टीमला की सामना हा कंपल्सरी चेसिंगचा असेल. 2 चेंडू आणि 4 धावा. अटीतटीची लढत सुपर ओव्हर जशी व्हायला हवी त्याच ताकदीची आपल्याला मॅच पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धावा. गणेश असतील स्ट्राईक एंडवर. बॉल डेट आहे हा. चला पुनश्च एकदा समीर शिंदे. पुनश्च एकदा शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर बनवायचे आहेत त्यात 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. कोण जिंकेल? आई एक्युरा ब्लास्टर्स की विकिंग बॉयज? विकिंग बॉयज की आई एक्युरा ब्लास्टर्स? यात जो जिंकेल तो डायरेक्टली टॉप 4 मध्ये दाखल होईल. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या सामन्याकडे. पुनश्च एकदा समीर शिंदे सज्ज आणि त्यांना सामना करत असतील ते गणेश मोरे. 1 चेंडू 2 धावा. आणि हा सामना जिंकलेला आहे तो आई एक्युरा ब्लास्टर्स या संघाने थाटात प्रवेश केलाय. ते टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचतायत. अतिशय प्रेक्षणीय सामना आणि टॉप 4 मध्ये दाखल होत आहेत ते आई एक्युरा ब्लास्टर्स. अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच ताकदीचा हा सामना झाला. गणेश मोरे, बाला खरात यांनी सुद्धा अप्रतिम फलंदाजी केली आहे. आणि आता